सर्वांना नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य, विषय सचिवाची कार्यपद्धती, प्रकरण 2, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स, लेक्चर नंबर 7, कर्जाऊ भांडवलाचे स्रोत मीन्स ओड कॅपिटल. कर्जाऊ भांडवलाचे स्रोत यामध्ये पहिला पार्ट आहे कर्जरोखे. कर्जरोखे म्हणजे डिबेंचर. कर्जरोख्याला इंग्रजीमध्ये आपण डिबेंचर म्हणतो. नेक्स्ट, कर्जाऊ भांडवलाचे स्रोत, पेज नंबर 21 पुस्तकामध्ये 21 नंबरचं पेज आपण पाहायचं आहे. कर्जाऊ भांडवलाचे स्रोत ओड कॅपिटल. कंपनीच्या सर्व व्यावसायिक कार्यांसाठी मालकीचे भांडवल पुरेसे नसते, म्हणजे भागभांडवल पुरेसे नसते. समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग यामधून जे भांडवल उभे केलेले आहे ते मालकीचे भांडवल पुरेसे नसते. मालकीच्या भांडवलाबरोबर पूरक म्हणून म्हणजे पर्याय म्हणून दुसरा मार्ग म्हणून कर्जाऊ भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजेच मालकीच्या भांडवलाबरोबर बाहेरून आपण कर्ज जरी उभारले तरी तो भांडवल उभारणीचा कर्जाऊ भांडवल उभारणीचा मार्ग होतो. व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक कंपनीला कर्जाऊ रक्कम उभी करण्याचा अधिकार आहे. कंपनीच्या घटनेमध्ये कर्जाऊ रक्कम उभारणीसाठी तातडीची तरतूद केलेली असते. कंपनीला कर्ज घेण्याचा अधिकार कंपनीची घटना देऊ करते. घटनापत्रकामध्ये तसा उल्लेख केलेला असतो. तर कंपनीच्या नियमावलीत आर्टिकल्स ऑफ असोसिएशन हा अधिकार कसा व कोणाद्वारे वापरला जाईल हे नमूद केलेले असते. कर्ज घेण्याचे अधिकार सहसा कंपनीच्या संचालक मंडळास बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना दिलेले असतात. खाजगी कंपनीला नोंदणी इन कॉर्पोरेशन नोंदणी अवस्था किंवा इन कॉर्पोरेशन सर्टिफिकेट नोंदणी अवस्था किंवा नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेच कर्ज घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. पण आपणास माहिती आहे की प्रत्येक कंपन्यांचे 2 प्रकार आहेत, खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी. पण सार्वजनिक कंपनीला पब्लिक लिमिटेड कंपनीला व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र घेतल्यानंतर ट्रेडिंग सर्टिफिकेट किंवा बिझनेस कमेन्समेंट सर्टिफिकेट घेतल्यानंतर कर्ज घेण्याचे अधिकार प्राप्त होतात. अल्प, मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज आवश्यकतेनुसार घेतले जाते. जेव्हा कंपनीला आपला व्यवसाय वाढवायचा असेल, प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल, आधुनिकीकरण करायचं असेल, नूतनीकरण, नवीनीकरण, शाखा निर्मिती करायची असेल, त्यासाठी अतिरिक्त भांडवल, मोर कॅपिटल, दिल मांगे मोर, अतिरिक्त भांडवल आवश्यक असेल, अशा कंपनी व्यवसायाच्या नंतरच्या टप्प्यावर कर्जाऊ भांडवल उभे करणे जास्त हितावह असते. याला आपण म्हणतो ओड कॅपिटल. उसने घेतलेले भांडवल किंवा उसने घेतलेली रक्कम
अतिरिक्त भांडवल उभारणीसाठी त्यामध्ये कर्ज रोख्यांची विक्री, डिबेंचर, इश्यू ऑफ डिबेंचर, ठेवी स्वीकारणे, कलेक्शन ऑफ डिपॉझिट्स, बंधपत्रे, सिक्युरिटी आणि बँकेचे तसेच वित्तीय संस्थेचे कर्ज हे कर्जाऊ भांडवलामधील उपमार्ग आहेत. कर्ज रोख्यांची विक्री, ठेवी स्वीकारणे, बंधपत्रे, बँकेचे तसेच वित्तीय संस्थेचे कर्ज इत्यादी पर्याय उपलब्ध असतात. कर्जाऊ भांडवलावर व्याज दिले जाते. कर्जावरती काय असतं? व्याज द्यावं लागतं. हे व्याज निश्चित दराने, ठराविक दराने दिले जाते. कर्जाऊ भांडवलाची विशिष्ट कालावधीनंतर परतफेड केली जाते, कारण कर्जाला मुदत असते. मुद्दल, कर्ज, व्याज दर आणि परतफेड हे त्याच्यामध्ये कर्जाऊ भांडवलामधील महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. तर कर्जाऊ भांडवलामध्ये आपण पहिला मार्ग पाहणार आहोत, तो आहे कर्ज रोखे, डिबेंचर. कर्ज रोखे म्हणजे काय? डिबेंचर हा डिबेंचर, इश्यू ऑफ डिबेंचर म्हणजे कर्ज रोख्यांची, डिबेंचरची जनतेमध्ये काय करायची? विक्री करणे, यालाच म्हणायचं इश्यू ऑफ डिबेंचर. आणि यामध्ये कर्ज रोखे म्हणजे कर्ज अधिक रोखे म्हणजे कागद किंवा दस्तऐवज. कर्ज रोखे म्हणजे कागद, दस्तऐवज म्हणजे ज्या कागदावर कर्ज घेतल्याची कबुली दिलेली असते. आपण कर्ज घेतलेलं आहे. आपण एखाद्या बँकेकडून, कर्ज रोखे धारकांकडून, सावकाराकडून ज्यावेळेस आपण कर्ज कंपनी व्यवसायासाठी घेते, त्यावेळेस कंपनी आपण स्वतः कर्ज घेतल्याची कबुली ज्या कागदपत्राद्वारे, ज्या दस्तऐवजाद्वारे, ज्या डॉक्युमेंटद्वारे, वचनचिठ्ठीद्वारे, प्रॉमिसरी नोट्सद्वारे किंवा कर्ज रोख्याद्वारे देते, त्याला आपण म्हणतो कर्ज रोखे. कर्ज अधिक रोखे म्हणजे कागदावर सही शिक्का दिलेला असतो, त्याला म्हणायचं रोखा. आणि तो रोखा ज्यात कर्ज घेतल्याची कंपनीने आपण स्वतः कबुली जबाब दिलेला असतो, त्याला आपण कर्ज रोखे असे म्हणतो. तर कर्जाऊ भांडवल उभारण्याच्या मार्गामध्ये पहिला मार्ग आहे कर्ज रोखे, डिबेंचर बॉन्ड्स. कर्जाऊ भांडवलाच्या उभारणीतील एक मुख्य स्रोत म्हणजेच कर्ज रोखे होय. दीर्घ व मध्यम मुदतीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी याचा उपयोग होतो. कंपनीच्या वित्तीय संरचनेमध्ये, भांडवल संरचनेमध्ये, कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये कर्ज रोख्यांनी महत्त्वपूर्ण स्थान पटकवले आहे. कर्ज रोखा, डिबेंचर, DEBENTURE, डिबेंचर ही संज्ञा मूळ लॅटिन शब्द डिबेर, DEBARE, डिबेर यापासून आली असून याचा अर्थ ऋणी असणे, कर्जात असणे असा होतो. भारतीय कंपनी कायदा 2013 मध्ये कर्ज रोखे या शब्दाची स्पष्ट व्याख्या केलेली नाही. तरी देखील भारतीय कंपनी कायदा 2013
कलम 230 मध्ये फक्त असे नमूद केले आहे की कर्जरोखे या शब्दामध्ये कर्जरोखे, साठा, बंधपत्रे तसेच इतर प्रतिभूतींचा म्हणजे भाग कर्जरोख्यांचा, सिक्युरिटीजचा समावेश होतो. ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसतेही. पुन्हा आपण एकदा व्याख्या पाहणार आहोत. ती भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 230 मध्ये फक्त असे नमूद केले आहे की कर्जरोखे या शब्दामध्ये कर्जरोखे, साठा, बंधपत्रे तसेच इतर प्रतिभूतींचा समावेश होतो. ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसतेही. या परिभाषेअंतर्गत कर्जरोख्यांमध्ये कर्जरोखे, साठ्याचाही समावेश केला आहे. कर्जरोखे, साठा म्हणजे डिबेंचर स्टॉक. कर्जरोखे म्हणजे असा दस्तऐवज, असं कागदपत्र, असं डॉक्युमेंट जो कर्ज निर्मिती करतो किंवा कर्जाची पोच देतो, ॲक्नॉलेजमेंट देतो, पावती देतो. साधारण सर्व कर्जरोख्यांसाठी कंपनीची मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा विनातारणही कर्जरोखे असू शकतात. म्हणजे तारण म्हणजे गहाण आणि विनातारण म्हणजे विनागहाण. अशा प्रकारचे कर्जरोखे असू शकतात. नेक्स्ट व्याख्या. पाल्मर यांच्या मते यांनी नमूद केलेली व्याख्या अशी आहे. कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज ज्याच्या तत्वानुसार कर्जबाजारीपणाची कबुली देणे. कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज ज्याच्या तत्वानुसार कर्जबाजारीपणाची कबुली कंपनी देते. दुसरी व्याख्या आहे टोफन यांनी दिलेली व्याख्या. कर्जरोखा हा कंपनीने धारकास दिलेला कर्जाच्या पुराव्याचा दस्तऐवज असून साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते. कर्जरोखा हा कंपनीने धारकास दिलेला कर्जाच्या पुराव्याचा दस्तऐवज असून साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते. टोफन यांनी केलेली व्याख्या. कर्जरोखा हा कंपनीने, कारण कंपनीला कर्जाची आवश्यकता आहे आणि सावकाराकडे पैसे आहेत आणि म्हणून कर्जरोखा हा कंपनीने सावकारास किंवा धारकास दिलेला कर्जाच्या पुराव्याचा दस्तऐवज असून साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते. वरील दोन्ही व्याख्यानुसार कर्जरोखा म्हणजे कर्ज घेतल्याचा, कंपनीने कर्ज घेतल्याचा पुरावा होय. कर्जरोखा म्हणजे कंपनीच्या मुद्रेखाली, लोगोखाली, सही शिक्क्याखाली, बोधचिन्हाखाली, मुद्रेखाली दिलेला, शिक्का मारून दिलेला दस्तऐवज, कागदपत्र असून तो कर्जरोखा प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिला जातो. त्याला आपण डिबेंचर सर्टिफिकेट असे म्हणतो. तर आपण आजच्या तासामध्ये मालकीच्या भांडवलाचे स्रोत आणि कर्जाऊ भांडवलाचे स्रोत यामध्ये मालकीच्या भांडवलाचे स्रोत आपण यापूर्वी पूर्ण केलेला आहे आणि आजच्या या तासामध्ये आपण कर्जाऊ भांडवलाचे स्रोत, ओड कॅपिटल, उसने भांडवल
आणि याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे डिबेंचरच्या प्रस्तावना आणि त्याचा अर्थ आणि व्याख्या आपण पाहिलेली आहे. तरी सर्व स्टुडंट्सने कर्जाऊ भांडवलाचे स्रोत आणि त्यामध्ये कर्ज रोखे, कारण यामध्ये आपण पाहिलेलं आहे कर्ज रोख्यांची विक्री, ब ठेवी स्वीकारणे, क बंधपत्रे, ड बँकांचे तसेच वित्तीय संस्थांचे कर्ज इत्यादी पर्याय कर्ज भांडवलामध्ये आहेत. त्यामधील पहिला पर्याय आपण कर्ज अधिक रोखे म्हणजे कर्ज रोखे असा लेखी कंपनीने आपल्या सही शिक्क्यानिशी कर्ज रोखे धारकास सावकारास दिलेला दस्तऐवज याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि तो आपण व्हिडिओ वारंवार ऐकावा आणि पुस्तकात देखील आपण याचा अभ्यास करावा. आणि कर्ज रोखे हा कर्ज भांडवलाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, तो सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे. धन्यवाद.